भगवान गोपाल कृष्ण की जय। आज हातुर्लीच्या मठात गोव्यात हा अष्टमीचा कार्यक्रम संपन्न होत आहे। दरवर्षी अनेक काळ आपण पाहतो की गोव्यामध्ये हे सगळे सण उत्सव साजरे होतात। तसं यंदाच्या वर्षी या गोपाळकाला अष्टमी या ठिकाणी साजरी होते आहे आणि ज्या पद्धतीने आपण गोमंतकीय लोक हा सण किंवा हा उत्सव घरोघरी साजरा करतात, कोणी गोकुळ पुजतात, कोणी कृष्ण पूजन करतात, म्हणजे भगवान श्री कृष्णांचं जे काही स्पर्श झालेलं आहे ते सगळं आपण पूजनीय म्हणून पूजतो। काल अष्टमी म्हणजे रात्री 12 वाजता भगवंताचा जन्म झाला। जन्म कारागृहात, जेलमध्ये, आणि म्हणूनच की काय आम्हाला यजमान पोलीस लागले। दोघे पोलीस, बायको पोलीस, नवरा पोलीस। भगवंताचा जन्म ज्या परिस्थितीत झाला त्या परिस्थितीत या संपूर्ण भगवंताच्या चरित्रावर तुमच्या लक्षात येत असणार की जीवन जे आहे ते संघर्ष आहे। आरामात आयतं बसून खाण्यासारखं जीवन दिलेलं नाही। त्या संघर्षात आपण उजवं असलं पाहिजे, आपण पुढाकार घेतला पाहिजे, जगण्यात काहीतरी करून दाखवायचं। जो ते करून दाखवतो त्याला भगवंत आशीर्वाद देतो। मी काय करणार असं म्हणून डिमोटिवेट न होता माझ्या मागे भगवंत आहे अशी मनोभूमिका पक्की केली की मग आपली सगळी कामं जे आहेत ती ईश्वर करून घेतो। या हातुर्लीच्या मठामध्ये आपण सगळेजण अष्टमी साजरी करतो आहोत, गोपाळकाला साजरा करतो आहोत। सगळ्यांनी एकच ध्यानात ठेवा, हा काला जो आहे हा काला सगळ्या समाजाचं मिश्रण आहे। सगळ्या जाती पाती हे सगळं जे आहे हे सगळे लोक या अष्टमीच्या कार्यक्रमात, गोपाळकाल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले असतात। इथे कसलाच भेद नाही, फक्त श्रीकृष्ण म्हणजे परब्रह्म जे आहे, जे सर्वांमध्ये वास करतं, त्याचाच उत्सव आपण सगळेजण साजरा करतो आहोत। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। तुका म्हणे एका देहाचे अवयव। आम्ही सगळे जे आहोत ते पाहतो की वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, पण या सगळ्यांना एकत्रित आणणारा उत्सव म्हणजे हा गोपाळकाला। म्हणून समाजामध्ये जाती जातींमध्ये वितंडवाद निर्माण न करता सगळ्यांनी गुण्या गोविंदाने, जसं गोपाळकाल्याचा उत्सव आपल्याला मेसेज देतो तसं आपण सगळेजण गुण्या गोविंदाने समाजामध्ये राहिलं पाहिजे। सगळ्यांना सगळ्यांचा सन्मान आहे, कोण कमी आणि कोण जास्त नाही, सगळे परमेश्वराचे आहेत अशी मनोभूमिका नक्की करून समाजामध्ये आपण जगण्याचा प्रयत्न करावा। तसंच आम्ही सगळे जे भगवान श्री कृष्णाचा जन्म साजरा करतात त्यांची जबाबदारी आहे। आम्ही म्हणतो गोपाल, गोपाल म्हणजे गायीचं पालन करणारा। आम्ही सगळे गोपाल जर समजा देवाला म्हणतो, ज्या देवाचं नावच गोपाल म्हणजे गुराखी, गायीचं रक्षण करणारा जो असतो त्याला गुराखी म्हणतात, गुरं राखणारा। तसा देव जर समजा गुरं किंवा गायींचं पालन करणारा, गाय म्हणजे इंद्रिये, या इंद्रियांमध्ये एक एक देव विराजमान आहे। नाक कान डोळे हात पाय या सगळ्यामध्ये एक एक देवता विराजमान आहे। या सगळ्या देवता ज्या आहेत त्या या शरीरामध्ये वास करतात। म्हणून गायीमध्ये म्हणजे इंद्रियांमध्ये सगळे देव वास करतात। 33 कोटी जेवढे देव आहेत ते सगळे या एका इंद्रियांमध्ये वास करतात। म्हणून गायीचा सांभाळ करणारा हा कृष्ण आहे, हा गोपाल आहे। म्हणून या गाय
इंद्रियांच्या रूपाने आपण पाहिली तर आपल्याही शरीरामध्ये सगळे इंद्रिय आहेत, त्या सगळ्यांच्या देवता आहेत, त्यांचं रक्षण करणारं तुम्ही मुद्दाम बघा. जर समजा भगवान श्रीकृष्ण किंवा हा गोपाल या शरीरातून निघून गेला, हात काय करू शकणार, पाय काय करू शकणार, काहीच शक्य नाही. म्हणून जोपर्यंत कृष्ण आहे तोपर्यंत या गायींचं पालन आहे, म्हणजे या इंद्रियांचं रक्षण आहे. म्हणून गोपाल शब्दाचा अर्थ हा गोपालन करणारा. कर्मधर्म संयोगाने आमच्या या गोव्याच्या भूमीला नाव गायीमुळे मिळालेलं आहे. पण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या गावागावामध्ये गायीचं रक्षण करावं. गाय ही माता आहे, आपल्या धर्मामध्ये तिला मातेचं रूप दिलेलं आहे. आईला आपण सगळे सांभाळतो, त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी या गोपाळ गेल्याच्या दिवशी संकल्प करा की आपल्या मुलांचे वाढदिवस असते त्यावेळी त्यांना गोशाळेत घेऊन चला, त्यांना गायीच्याकडे घेऊन चला, गायीकडे त्यांना प्रेमाच्या नजरेने बघण्याची सवय होईल. त्या पद्धतीने गायीचा परिचय जो आहे तो त्यांना होईल. त्यांना शेतीत घेऊन चला, बैल कसा काम करतो ते दाखवा. हे सगळं दाखवण्यासाठी आम्हाला आमची मुलं जे आहेत त्यांना वेगवेगळं निमित्त करून आपण आपला कल्चर किंवा संस्कृती जी आहे ती कशा पद्धतीने तयार केलेली होती याचं दर्शन या मुलांना घडेल. आज आपण गोपाळकाल्याच्या दिवशी गाय संरक्षणाचाही संकल्प करायला पाहिजे. तसंच भगवान श्रीकृष्ण जो आहे हा उत्तम पॉलिटिशियन म्हणजे राजकारणी, त्याला कळतं काय करायला पाहिजे म्हणजे देश व्यवस्थित चालेल. सगळे जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांचा जर गुरु कोण असेल तर तो श्रीकृष्ण आहे. तर सगळे ज्यांना पॉलिटिक्स मध्ये, आताच कोणी मला सांगितलं हा सरपंच असतं, अशा सगळ्यांनी भगवान श्रीकृष्ण वाचा, भगवान श्रीकृष्ण अभ्यास करा. तुम्हाला कळेल काय काय नीती बाळगायच्या असतात, कुठे कुठे कशा कशा पद्धतीच्या नीती राजकारणामध्ये आवश्यक असतात. राजकारण म्हणजे आपल्या राज्याचा सांभाळ करणार, आपल्या राष्ट्राचा सांभाळ करणारं काम. आपण ते जर समजा शिकायचं असेल तर भगवान श्रीकृष्णांचं चरित्र तुम्ही वाचा. आणि अशा पद्धतीने हा गोपाळकाला सगळ्यांना काही ना काही मेसेज हा देतोच. म्हणून भगवान श्रीकृष्ण छोटे होते एकदम बाल स्वरूपामध्ये, तेव्हा हा मस्ती करत होता. तर याने चोरून दही खाल्लं तर आईने विचारलं तू दही खाल्लंस, म्हणाला नाही. दाखव बघूया, तोंड उघडं करून दाखवलं. काय दिसलं, संपूर्ण ब्रह्मांड त्याला त्याच्या तोंडामध्ये आईला दिसलं. काय लीला केली आहे, आईला सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन आपल्या मुखामध्ये करून दिलं. म्हणून आईला कळलं पाहिजे की माझ्याकडे जो मुलगा किंवा मुलगी जी माझ्या कुशीत जन्माला आलेली आहे ही सामान्य गोष्ट नाहीये. आता आईला वाटतं ना माझा मुलगा, तुला कळलं पाहिजे आई म्हणजे काय ते. त्या भगवान श्रीकृष्णांनी जसं पूर्ण ब्रह्मांड आईला त्याने दाखवलं तसं तुम्हा सगळ्या माता भगिनींना भगवान श्रीकृष्णांनी मेसेज दिला, पूर्ण ब्रह्मांड आपला हा मुलगा जो आहे तो कृष्णमय करेल, याची जबाबदारी तुमची आहे. सगळीकडे देव, सगळीकडे देवाचाच संचार, सगळीकडे देवाचाच प्रचार करणारा माझा मुलगा असणार, तो कधी सैतान होणार नाही, तो कधी दुष्ट होणार नाही. हे दर्शन जे आहे त्या आईला छोट्याशा वयामध्ये त्या भगवान श्रीकृष्णांनी दिलं. आपल्या आईला जबरदस्तीने अन्याय करून त्याने तुरुंगात डांबलं आईला आणि वडिलांना. त्यांची परतफेड केली की नाही, काय केलं, पूजा केली. भले तो नात्यातला असला म्हणून काय झालं, मामा असला म्हणून काय झालं, इथे अन्यायाविरोधात जो उभा राहील त्याचा मी शत्रू, असंच भगवंताने आपल्या चरित्रात सांगितलेलं आहे. तो कोणीही असू द्या, तो जर अन्याय करत असेल तर त्याचा मी शत्रू होणे आवश्यक आहे. आणि तो जर समजा सांगूनही ऐकत नाही मग त्याचं हत्या करायला म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ते काम केलं. त्यांनी सांगितलं हा दुष्ट आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य, अधर्माचा अभ्युत्थान करण्यासाठी
अधर्माचा नैनाट करण्यासाठी तदात्मानं सृजाम्यहम, मी आत्मस्वरूप घेऊन जन्म घेतो. आत्मानं सृजामी अहम, कशासाठी? परित्राणाय साधूना, तुमचं आमचं बऱ्या लोकांचं रक्षण करण्यासाठी. कारण बरे लोक जे आहेत ते लबाड नसतात, दुष्ट नसतात. अशा या बऱ्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी भगवान आत्मस्वरूप धारण करतात. तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम, जेवढी जेवढी काही वाईट कर्म आहेत ते नष्ट करण्यासाठी मी जन्माला येतो आणि सगळीकडे धर्माची स्थापना करतो. अशा प्रकारचा जन्म जो आहे तो भगवान श्रीकृष्णांचा आहे. आम्ही सगळ्यांनी आज गोपाळकाल्याच्या या दिवशी या भगवंताच्या चरित्राचा बोध आपल्या छोट्या छोट्या मुलांना करवून द्या. छोट्या मुलांना वाटू द्या, मी कृष्ण होणार, मी राम होणार, मी परशुराम होणार, असं त्यांना वाटलं पाहिजे. असं चरित्र आपापल्या घराघरामध्ये मातांनी ऐकवायला सुरुवात करा. आपल्या सगळ्या आई आणि वडील या दोघांनीही जर भगवान श्रीकृष्ण घरामध्ये जर चरित्र कथा मुलांना ऐकविल्या तर बस अर्ध अधिक काम जे आहे ते देशाचं झालं म्हणून समजा. म्हणून असा हा गोपाळकाल्याचा कार्यक्रम जो आहे तो आज या ठिकाणी आमचे गुरुदुवेकर मंडळी जी आहे ते काला दरवर्षी इथे साजरा करतात. यंदाच्या वर्षी ही सगळी मंडळी जी आहे ते मोठ्या उत्साहात आनंदात हा काला करण्यासाठी आलेली आहे आणि आम्हाला ते दरवर्षी आठवण करून देतात. आज स्वर्गामध्ये देव नाही आहे, बरोबर? देव कुठे आहेत? आज गोकुळात देव आहेत, आज हातुर्लीमध्ये देव आहेत. आजी ओस अमरावती, अमरावती म्हणजे स्वर्ग, आज ती ओस पडलेली आहे, कोण नाही आहे तिकडे. कारण आज सगळे देव जे आहेत ते कृष्णांकडे आलेले आहेत. आज सगळे देव जे आहेत ते जिथे भगवंताचा जन्म झालेला आहे तिथे आलेले आहेत आणि आपण सगळेजण अशाच या गोकुळामध्ये आहोत. याचे आपल्याला रोज ते आठवण करून देतात. आमच्या सगळ्या गुरुदेवाच्या सदानंद भजनी पथकाला सूचना आहे की त्याने आता काल्याला सुरुवात करावी आणि आपण सर्वांनी या काल्याचा आस्वाद घ्यावा. भगवान गोपाल